हा पुढचा भाग आहे. 2 हाताचे होते 2. त्याला आपण काय केलं, इथे बारीक टाच मारून ठेवलेले आहेत. इथे हा पुढे पाहिजे आणि याचा हा पुढे पाहिजे. आता मला याचा सेंटरचा एक टाच मारूया बारीक. हा सेंटर आणि हा आला पुढे. हात लावताना बरोबर असे जेव्हा स्टिच करतो तेव्हा हात आपले असे फिरतात, त्याच्यामुळे हा पुढे येतो. मग असंच ठेवायचं. हा कट पुढे आला पाहिजे. आपण काय करणार, बरोबर हे जे शोल्डरचं आहे ते काय करायचं, बॅक साईडलाच ठेवायचं आणि बरोबर इथं हा सेंटरला लावायचा आहे. आणि इथून मार्जिन किती सोडलेली आहे, अर्धा इंच. तेवढीच काय करायचं आपल्याला, इथून स्टिच करत जायचं आहे. इथे मी लॉक करणार बरोबर व्यवस्थित. ना मागे पुढे, हे दोन्ही कपडे एकत्र आले पाहिजे. एक पुढे एक मागे नाही, शिलाई पण एकत्र आली पाहिजे बरोबर. ठीक आहे, अर्धा इंच लॉक. ठीक आहे. आता इथून परत रिटर्न जायचं त्या साईडला. आता इथूनच काय करायचं, आपण वरती येणार आहोत शिलाई मारत. त्याच शिलाईवरून यायचं शिलाई मारत. मागे पुढे नाही करायचं. समजा जर इकडे मारलं तर काय होईल, इकडे क्रीज येईल, चुन्या येतील. मग आपण काय करणार, बरोबर व्यवस्थित. ठीक आहे, व्यवस्थित. मी हा कपडा बघा 2 बोटात पकडला, जेणेकरून मला इथे सपोर्ट भेटतं. मी ह्या अंगठ्याने मी हा सरळ पकडतो. जेवढी मार्जिन सोडले तेवढीच. आता इथून काय करायचं, रिटर्न. बाहेर शिलाई काढायची, एक्स्ट्रा दोरा कट करायचा. ठीक आहे. तर हा आपली स्लीव्ज जॉईन होईल पूर्ण. ठीक आहे, कुठे पण चून नाही आली आहे, व्यवस्थित लागलाय पूर्ण. बॅक साईड, फ्रंट साईड. ठीक आहे, अशाच